नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा। महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणकोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी 36,585 कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली। या अधिवेशनात एकूण 10 विधेयकं मांडली जाणार असून त्यात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणारं अत्यंत महत्त्वाचं विधेयक समाविष्ट मुख्यमंत्र्यांनी दिली। आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो। राज्यात पावसाची तूट आणि धरणांमधील केवळ 24% पाणीसाठा पाहता शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशा पावसानंतरच पेरणी करावी असं आवाहन त्यांनी केलं। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असल्याचं स्पष्ट करत सरकारनं घेतलेल्या 300हून अधिक महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाढा वाचला। आमची भूमिका अतिशय शेतकऱ्यांच्या बद्दल उदार भूमिका आहे। शेतकरी हा आपला मायबाप आहे। आम्ही नेहमी म्हणतो आमच्या तिजोरीवर, राज्याच्या तिजोरीवर, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर बळीराजाचा असेल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी संयुक्त राष्ट्र घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचा उल्लेख करत महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन केलं। युनोने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर विकास आराखड्या अंतर्गत नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा भव्य शुभारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला। या ऐतिहासिक प्रसंगी आयोजित सोहळ्यात त्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सहभागानं हा सोहळा संपन्न झाला। कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवात भर घालणाऱ्या या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी नागपूर येथील आयुध निर्माणी अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या 10,000 टनाच्या एक्सट्रुजन प्रेसचं भूमिपूजन करण्यात आलं। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण पार पडलं। हा प्रकल्प भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला बळ देणारा ठरेल, तसंच नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन परिसंस्थेचा महत्वाचा भाग म्हणून अधिक वेगानं विकसित होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। फायटर जेट्स, ड्रोन आणि अत्याधुनिक पायाभूत प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियम घटकांच्या निर्मितीसाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असून या सोहळ्याला यंत्र इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष विजयकुमार अय्यर उपस्थित होते। ठाणे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारी आणि विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित एका विशेष बैठकीत सविस्तर आढावा घेतला। पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांची प्रलंबित कामं वेगानं पूर्ण करून खड्डे बुजवणं तसंच धोकादायक पुलांचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे नियंत्रणांना दिले। यंदाच्या पावसाळ्यात 0 जीवितहानीसाठी प्रशासनानं दक्ष राहावं असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारांनी ग्रामपंचायत कान्हे येथील नाविन्यपूर्ण बायोगॅस प्रकल्पाला भेट देऊन तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली। अन्न कचऱ्यापासून बायोगॅस, वीज आणि सेंद्रिय खत निर्मिती करणारा हा प्रकल्प पर्यावरण संवर्धनासोबतच ग्राम विकासाला मोठी चालना देणारा ठरतोय। कोल गॅसिफिकेशन आणि लिग्नाइट गॅसिफिकेशन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत आयोजित भव्य रोड शो मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते। भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कोल गॅसिफिकेशन हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी नमूद केलं। विपुल कोळसा साठा आणि पायाभूत सुविधांमुळे विदर्भाला कोल गॅसिफिकेशन आणि मूल्यवर्धित उत्पादनांचं राष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे। राज्यात बीपीसीएल, कोल इंडिया आणि अदानी समूहासह अनेक कंपन्यांनी गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली असून प्रकल्पांसाठी 2,000 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आल्याचं मंत्र्यांनी सांगितलं। या विशेष कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। नमस्कार।